भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान भगवान स्वामीनारायण यांच्या हस्तकमळांपासून प्रासादिक श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव, श्रावण मास अंतर्गत शिव महापुराण कथेमध्ये विराजमान गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। 8 महिने झाले आपल्या मंदिर प्रतिष्ठेला। आज जेवढे सुंदर कृष्ण भगवान दिसत आहे, आजपर्यंत एवढे सुंदर कृष्ण भगवान 7 महिन्यात दिसले पाहिले का तुम्ही? भगवान कृष्ण यांची अद्भुत सुंदर, जशी श्रीमद भागवतजी मध्ये वेद व्यासांनी मूर्तीचं वर्णन केलं आहे, एवढी सुंदर भगवान कृष्णाची मूर्ती आपल्या इथे आहे। लक्ष्मीनारायण देव, घनश्याम महाराज, लक्ष्मीनारायण देव हे तर प्रासादिक आहेच, पण घनश्याम महाराजांचं जे स्वरूप आहे हे अति सुंदर स्वरूप आहे। भाव असला तर असे स्वरूप तयार होतात, बाकी मंदिर होतात, यापेक्षाही मोठे मोठे होतात, पण भगवंताच्या स्वरूपांच्या दर्शनाचा आनंद येत नाही। या भगवंताच्या सानिध्यामध्ये बसून आपण सुंदर कथा शिव महापुराणची ऐकत आहोत। चार धामच्या मध्ये बसलो आहे। कोणी एक धामला जाऊन कथा ऐकतं, आपण 4 धामांच्या मध्ये बसलो आहे। बाकी राहिलं होतं तर पंढरपूर पण आहे आणि अयोध्या पण आहे। काल आपण बिंदुक चंचुलाची कथा ऐकली होती। खरोखर अशी कथा करायला मला पण आनंद येतोय आता, कारण की तो संगीतवाला माझं ऐकत नाही, कोणी आलं म्हणजे प्रवचन दिल्याशिवाय राहिलं जात नाही। पण हे छान होत आहे, मजा येते की हा पूर्ण न्याय दिला जातोय। बिंदुक चंचुलाची कथा आपण ऐकली। दोघं पण अधर्मी होते, पापाचरण करणारे होते, पण पाप बुद्धीला पण नष्ट करणारी, सर्व पापांना धुणारी शिव महापुराण कथा ऐकल्याने दोघांचा उद्धार झाला, भगवंताच्या सानिध्यामध्ये पोहोचून गेले। बिंदुक भगवान शिवचे गण झाले आणि चंचुला होत्या माता पार्वतींच्या सखी झाल्या। सुंदर सुतजी महाराजांनी शौनक आदिक ऋषींना ही कथा सांगितली। असा पापी असला आणि त्यांनी पण शिव महापुराणची कथा ऐकली तर त्याचाही उद्धार होतो। शौनक आदिक ऋषी म्हणतात, हे सुतजी महाराज, तुम्ही आम्हाला शिव महापुराणची कथा ऐकवणार आहात, पण त्यापूर्वी आम्हाला तुम्ही श्रवण विधी ऐकवा। कशा प्रकारे ही कथा श्रवण करावी जेणेकरून ऐकणाऱ्याला पूर्ण फळाची प्राप्ती होईल। कुठे पण बसून ही कथा ऐकली जात नाही, कोणत्या पण स्थितीमध्ये ही कथा ऐकली जात नाही।
कथा ऐकल्यानंतर कथेचं पूर्ण फळ मिळावं त्यासाठीचा विधी सांगा. सुतजी महाराज म्हणतात, सर्वप्रथम ज्योतिषाकडे जाऊन मुहूर्त काढावं. आम्हाला कथा करायची आहे, तुम्ही आम्हाला मुहूर्त काढून द्या. महिन्याभराचा हा पवित्र श्रावण मास आहे. 7 दिवसाचं जेव्हा आपण आयोजन करतो त्या समयी मुहूर्त पाहणं आवश्यक आहे. शिव महापुराणाची कथा करायची आहे, यजमानचं नाव हे आहे आणि वक्ताचं नाव हे आहे, त्यावरून ज्योतिष शास्त्री आपल्याला मुहूर्त काढून देत असतात. आता तसं नाहीये. आता तर आपल्या अनुकूलतावरती आहे. कारण मुहूर्तावरती चालायला जासाल तर मग कथा कमी होतील. आणि जर त्या रीतीने आपण आग्रह ठेवला तर मग शहरांमध्ये कथाच नाही होणार. त्याचं कारण आहे की शहरामध्ये 2 टाइम कथा ऐकणे हे काही शक्य नाही. एकच टाइम कथा होऊ शकते, तर सर्व येऊ शकतात. सुरत सारख्या शहरामध्ये तर रात्री 10ला चालू होते आणि रात्री 3ला संपते. तेव्हा त्यांना टाइम मिळतो आणि ते कथा ऐकू शकतात. तर सर्वप्रथम ज्योतिषकडे जाऊन, ब्राह्मणांकडे जाऊन ज्योतिष विचारावं, मुहूर्त काढावं. मुहूर्त काढल्यानंतर सुंदर पत्रिका तयार करावी. हा विधी आहे. आपण म्हणतो काय पत्रिकाचा खर्च करता हो? नाही, हा विधी आहे. पत्रिकामध्ये लिहावं, देश देशांतरांमध्ये राहणारे सर्व शैव भक्त त्यांना आम्ही भावपूर्ण आमंत्रित करीत आहोत की आमच्या इथे सुंदर शिव महापुराणाची कथा होणार आहे. तुम्ही अवश्यपणे शिव महापुराण कथेचा लाभ घेण्यासाठी यावं. आमंत्रण दिल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था पण करावी बरं. नाही तर बोलवता सर्वेच, पण बोलवल्यानंतर त्यांची व्यवस्था काय? 15 लाख लोक जमा होऊन कथा ऐकतात. अरे पण ते कथा ऐकतायत, पण मग त्यांची बाकीची क्रिया करण्यासाठी ते त्या व्यासपीठच्या मागेच जात आहे. स्वच्छताने भगवान जेवढे प्रसन्न होतात तेवढ्या तुम्ही किती पण बेलपत्र चढवा, पाणी चढवा, तांदूळ टाकून जा, साखर टाकून जा, त्याने प्रसन्न होत नाही जर तुम्ही स्वच्छता नाही केली तर. काय माहित लोकांच्या डोक्यामध्ये काय घुसून गेलाय. भगवान दिसले म्हणजे पायाशी साखर ठेवून देतो. पण एवढा विचार नाही करत की तुम्ही त्यांना भगवान समजताय, त्यांच्या पायाला मुंग्या चावतील. भगवान दिसले म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये पेढा ठेवतात. आता ते म्हणजे त्याने भगवान प्रसन्न होत नाही. स्वच्छता ठेवा. शिव महापुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की हा सर्व विधी आहे, पण स्वच्छताने भगवान जास्त प्रसन्न होतात. सर्वांना आमंत्रित करावं, पण त्यांच्या राहण्याची, जेवणाची यथायोग्य व्यवस्थापन करावी. आलेला अतिथी हा भगवान समान आहे. आपण म्हणतो कथा ऐकायला हनुमानजी महाराज येतात, त्यामध्ये हनुमानजी पण कोणी असू शकतील, तर त्यांची पण व्यवस्था सर्व श्रोत्यांची झाली पाहिजे. त्यानंतर सांगण्यात आलं की काही ठिकाणं आहे ते कथेसाठी सर्वोत्तम सांगण्यात आले, ज्यामध्ये सर्वप्रथम सांगितलं भगवंताचं मंदिर. आपण भगवंताच्या मंदिरात बसलो आहे. आचार्य महाराज श्रींच्या हातून ज्या मंदिराची प्रतिष्ठा झाली असली तेच मंदिर, तेच देव खरे देव. आपण आचार्य श्रींच्या हातून झालेल्या प्रतिष्ठित मंदिरामध्ये बसलो आहे. त्यानंतर सांगण्यात आलं तीर्थ, 4 धाम आपण म्हणतो. त्यानंतर भारतामध्ये पावला पावलावरती तीर्थ आहे. जे भगवंताचे अवतार झाले त्या भगवंतांच्या अवतारांनी ज्या ज्या लीला ज्या ज्या स्थानांमध्ये केल्या आहेत, पंढरपूर आहे,
अयोध्या आहे, मथुरा आहे, वृंदावन आहे, बद्रीनाथ, केदारनाथ, श्रीरंगम क्षेत्र, असे जे क्षेत्र आहे या तीर्थांमध्ये कथा हे सर्वोत्तम सांगण्यात आली. त्यानंतर सांगण्यात आलं वन प्रांतामध्ये, अरण्यांमध्ये, जसं की नैमिषारण्य आहे. असं पाहायला गेलो तर हरिद्वार पण एक आनंद वन म्हटलं जातं. तर जे वन प्रांत आहे, जिथे आपण म्हणतो की शांतीचं वातावरण आहे, त्या वन प्रांतांमध्ये कथा करणी सर्वोत्तम सांगण्यात आली. आणि त्यानंतर शेवटच्या नंबरला सांगितलं स्वतःच्या घरामध्ये. घरामध्ये पण कथा करा तर घर पवित्र होतं. भागवतजीचा किंवा या शिव महापुराणच्या श्लोकांमध्ये असा महिमा सांगण्यात आला की पूर्ण श्लोक नाही, पण त्या श्लोकाचा अर्धा भाग, त्याचाही अर्धा भाग तुम्ही तुमच्या घरामध्ये उच्चारण करा तर पूर्ण घर पवित्र होऊन जात असत. तर हे स्थान जे सांगण्यात आले शिव महापुराण प्रमाणे सर्वोत्तम कथेचे स्थान सांगण्यात आलेले आहे. लक्षात आलं? यात शिव महापुराण बाहेर मी काहीच सांगणार नाही. जे या प्रकारची गोष्ट असेल त्या प्रकारे, एक तर मंदिर, 2 नंबरला सांगितलं तीर्थ, 3 नंबरला सांगितले वन प्रांत आणि 4 नंबरला सांगितले घर. आता हे झाले स्थान. त्यानंतर तिथे कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी तो विधी सांगण्यात आला. तर त्यामध्ये केळांचे स्तंभ स्थापन करून त्यांना सुसज्जित करावे. केळांचे स्तंभ याकरिता की सुंदरता, जिथे सुंदरता असते तिथे बसायची इच्छा होते, स्वच्छता असते तिथे बसायची इच्छा होते. तर केळांच्या स्तंभांनी सुशोभित करावं. त्यानंतर फल पुष्पादिकांनी त्याला सजवावं. रंगीत मंडप स्थापन करावे. हा विधी आता सांगण्याची मला गरज नाहीये, पण जेव्हा केव्हा तुम्ही 7 दिवसाची कथा करसाल किंवा कोणाच्या माध्यमातून होत असेल तर तुम्हाला ही माहिती पाहिजे. कारण की 7 दिवसाच्या कथेमध्ये हा पूर्णपणे विधी सांगितला जात नाही. तर रंगीत मंडपांची तिथे सुंदर सजावट करावी. ध्वजा पताका लावून त्यांना सुसज्जित तो मंडप करावा. त्या सुंदर मंडपामध्ये सर्वात उंच भगवान सदाशिवांचं आसन ठेवावं. आपण सप्तदिनात्मक कथामध्ये भगवान शिव यांचं स्थापन करतो. भगवान सदाशिव हे आता आपल्यासाठी हे ह्या मंदिरामध्ये शिवलिंगा स्वरूपाने विराजमान आहे, या ग्रंथ स्वरूपाने विराजमान आहे. तर सर्वप्रथम भगवान सदाशिवांचं स्थापन करावं. त्यानंतर त्यांच्या बाजूला आरामदायक वक्तासाठीचं एक स्थान बनवावं. बोला, केवढी सुंदर व्यासपीठ आहे. पूर्ण संप्रदायामध्ये आज अशी व्यासपीठ पाहायला जाल तर अशी व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळणार नाही. मोठ्या मोठ्या उत्सवांमध्ये ही व्यासपीठ ठेवली होती. त्यानंतर जळगावला आले, आपण उत्सवात ठेवले. त्यानंतर सांगण्यात आलं श्रोत्यांसाठी बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करावी. तुम्हाला मच्छर चावताय का? तुम्हाला दुर्गंध येतोय का? तुम्हाला पंख्याची हवा लागते? बसायला खालते आसन दिले आहे. हे सर्वोत्तम व्यवस्था आहे. तर अशा प्रकारची व्यवस्था कथा दरम्यान करण्यास सांगितलेली आहे. कथा संपली म्हणजे सर्वांना शिऱ्याचा प्रसाद द्यावा, तर ते पण व्यवस्था आहे. त्यानंतर सांगण्यात आले की कथा प्रारंभ झाली म्हणजे वक्ताच्या मुखातून निघालेली वाणी ही कामधेनू गाय सारखी आहे. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द हे कामधेनू गाय सारखे समजून इच्छित फळाला देणारे आहेत. त्यांच्याविषयी तुच्छ बुद्धी ठेवू
नाही, माझी गोष्ट नाही करत आहे की मी कथा करायला बसलोय. कोणता पण वक्ता असो, कोणत्याही संप्रदायाचा वक्ता असो, पण त्यांच्याविषयी तुच्छ बुद्धी ठेवू नये, मार्किंग करू नये. म्हणजे काय होतं, आता तुम्ही सर्व माझी कथा ऐकणारे आहे, जास्त करून माझी कथा तुम्ही ऐकणारे लोक आहेत. तर तुम्ही कोणाच्या कथामध्ये गेले किंवा आपलेच लहाने संत कथा करत असले तर तिथे असं म्हणू नये की यांच्यापेक्षा तर नयन स्वामी चांगले करतात किंवा यांच्यापेक्षा तर आपले स्वामी कथा चांगले करतात. तर अशा प्रकारची तुच्छ बुद्धी, आपल्या संप्रदायाचे संत चांगली कथा करतात अशी तुच्छ बुद्धी ठेवू नाही. आपण आपल्याला ज्यांचे ऐकायची त्यांची आपण ऐकावी, पण कोणाच विषयी अशा प्रकारची तुच्छ बुद्धी ठेवू नाही. त्यानंतर सांगितलं की वक्ता कसा असला पाहिजे. आता माझ्यात एक गुण आहे की नाही मला माहिती नाही, पण ज्या प्रकारे सांगितलंय त्या प्रकारे मी वाचून जातो. सर्वप्रथम सांगितलं पुराणवेत्ता आणि पवित्र असला पाहिजे, पुराणांचा जाणकार असला पाहिजे, ज्याला फक्त श्रीमद भागवत किंवा रामायण किंवा शिवपुराण ग्रंथाचंच नाही पण बाकीच्या पण ग्रंथांचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर शांत आणि ईर्षा रहित असला पाहिजे. म्हणजे बाकीच्या वेळेस गरम असला तर चालेल, पण कथा करताना शांत असला पाहिजे, ईर्षा रहित असला पाहिजे, त्याच्या वाणीतून ईर्षा प्रगट व्हायला नको, साधू स्वभावाचा आणि दयाळू असला पाहिजे. आरतीमध्ये मी पोहोचू शकला नाही कारण महाराजला सांगायला गेला होता की श्रोत्यांसाठी शिरा तयार कर. त्यानंतर प्रवचन कुशळ आणि विद्वान असला पाहिजे. काल सिलेक्शन होऊन गेलं बरं, भगवंताच्या कृपेने कालच मेसेज आला की आता झालाय म्हणे सिलेक्शन. तर येणाऱ्या श्रावण महिन्यापर्यंत ज्यांना कोणाला महापूजा करायची आहे त्यांनी प्रेमाने सांगावं, मी घरी येऊन महापूजा करून जाईल. श्रावण महिना नंतर थोडासा आग्रह आपण कमी ठेवावा. तोपर्यंत तुम्ही म्हणसाल तर तुमच्या तक्रारी आहे की स्वामी जेवण करायला येत नाही. कोणी येणार की नको येणार, मी येईल श्रावण महिन्यापुरता फक्त, त्यानंतर महापूजा करायला मी येईल. नंतर मग कोणी पूर्ण वरीसभर म्हणायचं नाही कारण की दुसरे तिसरे काम असतात, व्यवस्था नाही होत. पण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कथाच करायची आहे, तर दर श्रावण महिन्यामध्ये असं आयोजन ठेवावं. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये तुमचं पण रिकाम पण नसतं, आमचं पण रिकाम पण नसतं. तर एक शेड्यूल जर नक्की केलं तर सर्वांना अनुकूल येतं. तर सर्वप्रथम सांगण्यात आलं की कथा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून भगवंताचं स्मरण करून गणपती महाराजांचं स्मरण करावं. आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो, सर्वप्रथम कोणाचे दर्शन घेतो? गणपती महाराजांचे दर्शन घेतो. म्हणजे इथे तर मंगलमयच आहे. पण जेव्हा तुम्ही घरी कथा आयोजित करा, घराच्या समोर कथा आयोजित करा, तेव्हा कथेच्या प्रारंभी सर्वप्रथम गणपती महाराजांचं स्मरण करावं. त्यानंतर सांगण्यात आले श्रोत्यांचे लक्षण, की श्रोता यांनी ह्या प्रकारे स्वतःमध्ये गुण ठेवावे ज्या कारणाने तुम्हाला कथेचं संपूर्ण फळ प्राप्त होईल. तर श्रोता कसा असला पाहिजे? तर तो दीक्षायुक्त असला पाहिजे. म्हणजे आपण आचार्य श्रींकडून किंवा आचार्य श्रींच्या ज्या पत्नी आहे त्यांच्याकडून जो मंत्र घेतला आहे तर आपण दीक्षायुक्त आहोत. तर दीक्षायुक्त हा श्रोता असला पाहिजे. त्यानंतर सांगितलं की कथा श्रवण जोपर्यंत आपण करत आहोत, जोपर्यंत कथेचा प्रारंभ झाला, जेव्हापासून कथेचा प्रारंभ झाला आणि समाप्ती होत नाही तोपर्यंत श्रोतांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं, भूमीवरती शयन करावं. यामध्ये थोडासा बदल असा आपण करू शकतो
की आधी का झोपायला नाही सांगितलं होतं वरती, तर आपल्या 25, 30, 50 वर्षापूर्वी कॉट न होते झोपण्यासाठीचे, आपण जे दोऱ्यांची काय म्हणतो आपण खाट म्हणतो ना, त्यावरती झोपायचे आणि त्याने स्वप्न दोष होण्याची शक्यता होती. म्हणून हा नियम असावा असं मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगू शकतो. म्हणून त्यावरती झोपायला नाही सांगितलं होतं. पण आज जमीनवर झोपा की कॉटवर झोपा सारखंच आहे. तर या प्रकारे हा नियम आहे. भूमीवरती शयन करावं. त्यानंतर धातूच्या कोणत्या पण पात्रांमध्ये भोजन करू नये. म्हणजे यासाठी लाकडाची डिश किंवा प्लास्टिक थर्मोकॉल हेच यूज करायचं झालं फक्त. पण थर्मोकॉल आणि प्लास्टिक हे तर शरीरासाठी नुकसानदायक आहे. तर यासाठी सर्वोत्तम म्हणजे आपल्यासाठी केळीचे पान एक दिवशी घेऊन आलं ना 8 दिवस जेवण करा. आता तर मी प्लास्टिकचे पण असे केळीचे पानं पाहिले याच्यामध्ये गुगलवर. त्यानंतर सांगितलं की कथा श्रवण दरम्यान एक टाइम भोजन करावं. आपल्याला गरज नाहीये, कारण आपण 3 तास कथा ऐकत, आपल्याला सकाळी 1 तास कथा ऐकायची आहे. म्हणून सकाळी तुम्ही याल तेव्हा कोणत्याच प्रकारचं व्यसन किंवा कोणत्याच प्रकारचे नाश्ता करून यायचं नाही. सकाळी चहा पिऊन यायचं. बोला राजू, सकाळी चहा पिऊन यायचं नाही. पेता वाटतं, कारण की सर्व गोष्टीमध्ये हो म्हणतात, पण आता बोलले म्हणून मला माहित पडलं. तर आपण सकाळी कथा ऐकतो ना, म्हणून मग सकाळी कोणी पण चहा पिऊन यायचं नाही, दूध पिऊन यायचं नाही. हा डायबिटीस वाला असला त्याला हरकत नाही, पण बहानाबाजीवाला नको. तर जर सप्तदिनात्मक कथा असली तर फळाहार करावा, एक टाइम भोजन करावं, अशा प्रकारे नियम सांगितला आहे. त्यानंतर कथा दरम्यान पकवलेलं अन्न, पकवान म्हणजे आपण मिष्टान्न वगैरे म्हणतो ते खाऊ नये. तर आपला सप्त्या असला तर मोहनथाळाशिवाय थोडी कार्यक्रम होतो. दररोज 7 प्रकारच्या 7 आयटमी पाहिजे. 7 दिवसाचे 14 प्रकार असतात. त्यानंतर जडून गेलेलं अन्न जे असलं ते खाऊ नये. त्यानंतर रात्रीचं जे अन्न असलं ते पण खाऊ नये. त्यानंतर पापडी सांगण्यात आली. पापडी म्हणजे आता काय म्हणता मराठीत, वालाची पापडी म्हणतो ना आपण त्याला. हा, शेंगा, त्यालाही पापडी म्हणतात गुजरातीमध्ये. त्यानंतर मसूरची डाळ खायला नाही सांगितली. भावदूषित अन्न, भावदूषित कोणाला म्हणतात, की अन्न बनवताना माणसाचे विचार कसे आहे. वाईट विचारांचा माणूस असला त्याच्या हातचं अन्न खाऊ नाही. म्हणून काय होतं, जसे अन्न आपण खातो तसे विचार आपल्यामध्ये येत असतात. त्याला म्हणतात भावदूषित. आपण म्हणता ना त्याला की नजर लागलेलं अन्न, त्यालाही आपण भावदूषित म्हणू शकतो. तसे पाहायला गेलो तर मग पापड आपण 1 वर्ष आधी बनवून ठेवतो. 5 बाया बसले बसले पुऱ्या गावाची निंदा करत करत पापड बनवतात. मग ते भावदूषितच झालं. तर भावदूषित जे अन्न आहे ते खाऊ नये. आणि बाकीचे जे खायला नाही सांगितले ते यासाठी की एकतर रात्रीचं अन्न खाल्ल्याने जे सात्विक भाव असतो तो सात्विक भाव राहत नाही, तामसी भाव येऊन जात असतो. जे 3 प्रकारचे आहे, सत्व, रज आणि तम, त्यामध्ये रात्रीचं अन्न खाल्ल्याने, मसाल्यावाला खाल्ल्याने, जास्त प्रकारचे आपण जे गरम मसाले टाकतो किंवा तिखट खातो अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने तामसी स्वभाव होत असतो. म्हणून नाही सांगितलेलं आहे. जास्त खाल्ल्याने पण आळस येतो. कथेमध्ये आपण जास्त बसू शकत नाही, म्हणून जास्त जेवण करायला पण नाही सांगितलं आहे. भावदूषित, त्यानंतर सांगण्यात आलं की मिष्टान्न खाल्ल्याने झोप लागते. म्हणून एक एक गोष्ट खूप विचार करून आपल्या ऋषी मुनींनी लिहिलेली आहे. त्यानंतर सांगितलं की कांदा, लसूण, हिंग, गाजर हे पदार्थ खाऊ नये.
हे शिव महापुराण गीता प्रेस गोरखपूरच्या ग्रंथातूनच मी लिहिलेलं आहे. सेम ह्याच प्रकारचं वर्णन भागवतजी मध्ये पण आहे. म्हणून असं नाही की स्वामीनारायण संप्रदायासाठीच सीमित आहे. हे संपूर्ण जेवढ्या पण कथा होत असतात त्या सर्व कथांसाठी हा नियम आहे. तर कांदा लसूण खाऊ नये. का खाऊ नये? तर ते सात्विक पदार्थ नाही. खिचडी हा सात्विक पदार्थ आहे, बरोबर. पण शेवभाजी, दूध हा सात्विक पदार्थ आहे, पण ते अमुक प्रकारचं पाणी. मग तुम्ही म्हणसाल कांदा लसूण सात्विक नाही आहे, भगवानच बनवलाय. आपण का बाकीच्या पण खूप काही वस्तू बनवल्या त्या काम. तर सात्विक पदार्थ नसल्यामुळे कांदा लसूण खाण्याची नाही सांगितलंय. कारण की आपण कथा ऐकण्यासाठी बसतोय. कथा ऐकण्यासाठी सात्विक बुद्धी असणं आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत आपण सात्विक ग्रहण करणार नाही तोपर्यंत सात्विक विचार पण आपल्यामध्ये येणार नाही. म्हणून श्रावण महिना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कांदा लसूण खायचा नाही. घरामध्ये असले, सडून गेले, खराब झाले तर आम्हाला सांगा, आम्ही त्याची भरपाई करून देऊ. कारण की आपल्यामध्ये एक व्यक्ती असे बसले आहे की त्यांनी नियम घेतला आहे की कांदा लसूण आम्ही खाणार नाही. पण काय करू, आणून ठेवल्याने संपल्यानंतर आम्ही खाणार नाही. त्यांच्या घरामध्ये नियम आहे की लसूणची फोडणी द्यायची नाही, पण कांदा खायचा. आम्ही कच्चा खात नाही, पण भाजीमध्ये टाकून खातो. असा नियम आहे का? आता आहे ना, सासूबायांना पकडून पकडून नियम द्यावे लागतील की तुम्ही जर कांदा लसूण खाल्ला किंवा दुसऱ्यांना घरात खाऊ दिला तर तुम्हाला ब्रह्महत्याचं पाप लागेल, पुरं घर सोडीन. तर श्रावण महिन्यापर्यंत तरी आपण जोपर्यंत ही कथा चालत आहे तोपर्यंत खाऊ नाही. शक्य नसलं तर सकाळी खाऊ नये, संध्याकाळी खात जा. आता काय सांगू दुसरं. हिंग खाऊ नये. हिंग मागे दोन कारण आहे. एक तर गरम पडतो शरीरासाठी, आणि हा जेव्हा नियम लिहिला गेला असेल तेव्हा हिंग आधी चामड्याच्या कपड्यांमध्ये भेटायचा, म्हणून पण हिंगाचा निषेध आपल्या शास्त्रांमध्ये आहे. गाजर खाऊ नये, याचं प्रॉपर कारण मला माहिती नाही. तर गाजर का खाऊ नये याचं मी सांगेल नंतर शोध करून, पण गाजर पण खायला नाही सांगितलेलं आहे. श्रोत्यांचा नियम पुढे सांगण्यात आला. काम क्रोध इत्यादी जे 6 दोष आहेत त्यापासून मुक्त होऊन कथा श्रवण करावी. कोणत्याच प्रकारचे घरचे विचार करू नये. वैराग्ययुक्त शस्त्राने मंदिरात आल्यानंतर सर्व संबंध तोडून आणि कथा दरम्यान संपूर्ण मन कथामध्ये लावून कथा श्रवण करावी. इथून बाहेर निघाल्यानंतर आपण ज्या प्रकारे मनाला ट्रेन करसाल ना तेवढं मन ट्रेन होतं. ज्या प्रकारे घरामधल्या पाण्याची मोटर असते, चालू करा तर पाणी पडतं आणि बंद करा तर बंद होते, त्या प्रकारे काहीतरी आपल्या स्वतःचे बटन ठेवावे की एवढा जो वेळ आहे तेवढ्या समयासाठी मी हे सर्व बाजूला ठेवून दे आणि करता येतं. जसं तुम्ही स्वतःला ट्रेन कराल त्या प्रकारे शरीर ट्रेन होतं, मन ट्रेन होतं. तर ह्या 6 रिपूंपासून दूर राहावं. ब्राह्मण, पतिव्रता स्त्री आणि संतांच्या निंदाचा कायमस्वरूपी त्याग करावा. भगवान स्वामीनारायण म्हणतात की आम्ही पण ब्राह्मण, पतिव्रता नारी, संत यांच्या निंदेपासून घाबरतो. भगवान स्वामीनारायण दररोज पूजेमध्ये 5 दंडवत करायचे. वचनामृत आहे एक सुंदर, गरडा प्रथम प्रकरणाचंच आहे वाटतं. एक दिवशी भगवान स्वामीनारायण यांनी 6 दंडवत केले. बाजूला बसलेल्या संतांनी विचारलं की तुम्ही दररोज 5 दंडवत करता, आज 6 केले. तेव्हा भगवान स्वामीनारायण म्हटले
की आज हा 6वा दंडवत आम्ही यासाठी केला की आमच्याने आमच्या संतांना किंवा हरिभक्तांना कधी आम्ही त्यांना त्यांच्या चांगल्यासाठीच उपदेश देतो, कडक शासन ठेवतो, पण त्यांचा अपराध जर आमच्याने होऊन जातो तर त्यासाठी आम्ही हा 6वा दंडवत केला. आमच्याने पण अपराध होऊन जातो, स्वतः भगवान होते, पण संतांचा अपराध माझ्याने होत आहे असा भाव आला त्यांना. त्यांना ते काही बंधनकारक नाहीये, पण तो भाव आपल्याला असं आपल्याला शिकवण्यासाठी भगवंतांनी सांगितलं की आपण जेव्हा दंडवत करतो तेव्हा 5 करत असलो तर 6वा करावा. कशासाठी? तर कोणाचा आपल्याने अपमान किंवा कोणाचा एक आपण दोष ग्रहण करत असलो त्यासाठी 6वा दंडवत करावा. त्यानंतर एक मी माझ्या रीतीने लिहिले आहे नियम, रात्रीच बसले बसले लिहिला की हा आवश्यक आहे, हा आताच्या काळाप्रमाणे आवश्यक आहे. भगवान वेदव्यासांनी त्या काळाप्रमाणे बराबर लिहिला. तर एक मी लिहिला की मोबाईल ह्या समय दरम्यान दूर ठेवावा. प्रमोद झांबरे मागे का बसले आहे? फोन आला म्हणजे तरच बाहेर जायचं. तर कथा दरम्यान अर्ध ज्ञान नको. अर्ध ज्ञान तुम्ही घ्या ना, म्हणजे ते विनाशकारी आहे असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ऐकायचं तर पूर्ण ऐकायचं, म्हणून पूर्ण मन कथामध्ये ठेवून मोबाईल बाजूला ठेवावा. दुनियामध्ये सर्वात मोठा शत्रू माणसाचा कोणी असला तर तो मोबाईल आहे, आणि सर्वात चांगला मित्र जर कोणी असला तोही मोबाईल आहे. तर तुम्हाला मित्र बनवायचा आहे की शत्रू, ते आपल्या हाती आहे. काही प्रश्न पडला ना तर कोणाला फोन करावे लागायचे, 10 फोन करून आपल्याला विचारावं लागायचं. पण आज मोबाईल असा आहे की तुम्ही त्यामध्ये लिहा तरच तुम्हाला माहिती पडते. तर त्यानंतर चालू कथामध्ये गप्पा गोष्टी करू नये, आणि अविनय प्रकारचे कोणत्याही प्रकारचे कार्य करू नये. अविनय कोणाला म्हणतात? तर कथा सुरू आहे, सर्वांचे मन इकडे आहे, तर त्या समयी कोणी पण इथे व्यासपीठ जवळ येऊन ग्रंथाला किंवा वक्ताला पाया पडू. तुम्ही उशिरा आले तिथूनच पाया पडून त्या स्थानी बसून जा. कथा संपल्यानंतर तुमचा भाव आहे तर तुम्ही येऊन त्यांना पाया पडा. याला म्हणतात विनय. अविनय कोणाला म्हणतात? चालू कथा आहे, मध्यभागी आले, कॅमेरा पुढे चालू आहे, तरी पण मध्यभागी येऊन पूजन केलं, कथा डिस्टर्ब झाली, याला म्हणतात अविनय. तुम्ही हार आणला आहे, तो हार पण तुम्ही शेवटी घाला, कथा चालू झाल्यानंतर नको. तुम्हाला कथा सोडून जायचं आहे, इमर्जन्सी काम आहे, तर काहीतरी योग पहा. कसा योग? की जे फ्लो मध्ये कथा चालू आहे त्यामध्ये नको उभे व्हा, पण मध्येच काहीतरी एक अलग गोष्ट केली त्यावेळेस तुम्ही उभे झाले तर हरकत, मध्येच काहीतरी संगीत आलं त्यावेळेस उभे झाले तर हरकत नाही. याला म्हणतात विनय. तर शास्त्रोक्त वाद सुरू असले त्यावेळेस उभे होऊ नये. त्यानंतर सांगितलं की सत्य, शौच, दया, मौन, सरळता, विनय, उदारता हे गुण स्वतःमध्ये कथा श्रवण दरम्यान ठेवावे. ही कथा कोणी कोणी श्रवण करावी? तर सर्व प्रकारच्या जातीमध्ये राहणाऱ्या लोकांनी ही कथा श्रवण करावी. सर्वांसाठी, भगवत भक्तांसाठी कथा अवेलेबल आहे. खास करून दरिद्र असला, ज्ञानाने दरिद्र असला, पैशाने दरिद्र असला, त्या सर्वांनी अवश्यपणे कथा श्रवण करावी. क्षयरोगी असला, पापी असला, भाग्यहीन असला, संतानहीन असला, ह्या पुरुषांनी अवश्यपणे ही कथा श्रवण करावी. त्यानंतर सांगितलं काकवंध्या, अशा ज्या 7 प्रकारच्या स्त्रिया आहेत. शास्त्रांमध्ये 7 प्रकारच्या स्त्रिया सांगितल्या आहेत. पतीचं अपमान करणारी स्त्री, रजस्वला धर्माचं पालन न करणारी स्त्री, शरीर विकून पैसा कमवणारी स्त्री, असे 7 प्रकार सांगितले. जर सांगायला गेलो जाहीरमध्ये सांगण्यासारखे नाही आहे, पण हे 7 प्रकारांच्या स्त्रिया शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहे. तशी स्त्री असली, तिला जर पश्चाताप होत असला की नाही माझ्याने पाप झालेले आहे,
तर ते पाप शुद्ध करण्यासाठी तिने अवश्यपणे कथा श्रवण करावी. दुष्ट स्वभावाची असली, आता स्वतःला स्वतः कोण दुष्ट म्हणणार आहे, पण कुठेतरी दुष्ट स्वभाव आपला असतो, तर त्या स्त्रीने त्यानंतर वारंवार जिचा गर्भपात होत असला त्या स्त्रीने अवश्यपणे ही कथा श्रवण करावी. त्यानंतर सर्वप्रथम विधी सांगण्यात आला. भगवान सदाशिव यांचं स्वरूप जो ग्रंथ आहे त्यांचं दररोज पूजन करावं. त्यानंतर वक्तांचं पूजन करून आणि कथेचा दररोज प्रारंभ करावा, समाप्तीला आरती करावी. आपल्यालाही आवश्यक नाही आहे, दररोज आपण हार ग्रहण करतो, हार घालतोय, पूजन झालं, आणि आरती वगैरे आपण दररोज भगवान शिवची करतो, म्हणून आपल्याला इथे करायला जा तर वेळ तेवढा जातो. त्यानंतर कथाच्या समाप्तीला 11 ब्राह्मणांना मधुमिश्रित खीरचे भोजन द्यावे आणि त्यांना दक्षिणा द्यावी. आपण हा विधी यावेळेस करायचा आहे. माझा हरिद्वारला खूप इच्छा होती, पण जशी कथा समाप्त झाली लावले सर्वांनी बॅगा बांधल्या. म्हटलं यज्ञशाळा आहे, सुंदर यज्ञ करू, ब्राह्मणांना भोजन करू. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या बालसभामध्ये जे मुलं येतात ना, त्यामध्ये 11 सारखे ब्राह्मण मुलं आहेच आहे, खूप आहे. तर त्या 11 ब्राह्मण मुलांना असा शक्य असला आपण पूर्ण बालसभाला जेवण करू, पण 11 ब्राह्मणांना भोजन केल्याचा नियम म्हणजे कथा समाप्तीला केल्यानंतरच तुम्हाला पूर्ण कथेचं फळ मिळतं. फक्त भोजन नाही करवायचं ब्राह्मणांना, त्यांना दक्षिणा पण द्यायची. तर हे शास्त्रोक्त विधी जसा लिहिला आहे त्या प्रकारचा विधी मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर शिव महापुराण कथा ऐकताना कपाळ आहे हे त्या म्हणजे विधवा सारखं कोरं ठेवू नये, विधवांनी पण कोरं ठेवू नये, त्यांनी पण चंदनाचा टिळा लावावा. म्हणून कथा श्रवण तुम्ही करायला येतात तेव्हा कपाळावरती अवश्यपणे तिलक लावून यावं. तिलक कुठे लावावा? मध्यभागी लावावा. कुमकुम हे लक्ष्मीजींचं प्रतीक आहे, आणि हा जो आपण यू लावतो असा, हे भगवान नारायण यांच्या चरणारविंदांचं प्रतीक आहे. म्हणून नारायणांसहित लक्ष्मीजींना धारण करावे. फक्त लक्ष्मी लावसाल तर लक्ष्मी टिकत नाही, नारायणांसहित लावावे. जर चंदन पाहिजे असलं तर माझ्याकडे आहे, तार पाहिजे असली तरी माझ्याकडे आहे, फक्त दररोज लावून ये. तर काही म्हणतात की घामाने पुसावून जातं, नाकावर येतं, काही हरकत नाही, आल्यानंतर पुसून घ्यायचं. पण मध्यरात्रीला आपण आंघोळीला गेले तरी पण तिलक लावायचा. ज्याच्या मस्तकावरती तिलक असला त्याला यमदूत कधी स्पर्श करू शकत नाही. आपण एवढे तर पुण्य करत नाही की भगवानच्या धामात जाणार आहे, हे कन्फर्म नाही आहे. पण जर कदाचित यमदूत येऊन गेले आपले कर्म पाहून, आणि जर तिलक लावला असला, गळ्यामध्ये माळ असली, तर आपल्याला यमदूत स्पर्श करत नाही. पण शिव महापुराण ग्रंथ म्हणतो की आपण कथा ऐकायला जेव्हा बसा तेव्हा पूर्ण फळासाठी तिलक लावून बसायला पाहिजे. ज्या प्रकारे गंगा नदीचं स्मरण केल्याने, स्नान केल्याने जीवात्मा शुद्ध होतो, त्या प्रकारे शिव महापुराण ग्रंथाची कथा ऐकल्याने हा जीवात्मा सुंदर शुद्ध होत असतो. तर अशा प्रकारे शिव महापुराण ग्रंथाचे महात्म्य हे स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आले आहे. जेवढे पण शास्त्र आहे, 18 पुराण आहे, या सर्व पुराणांचे महात्म्य स्कंद पुराण आणि पद्म पुराणामध्ये आहे. जास्त करून स्कंद पुराणामध्ये आहे. तर शिव महापुराण ग्रंथाचे आपण महात्म्य ऐकले. आता आपण शिव महापुराण ग्रंथामध्ये प्रवेश करूया. सांब सदाशिवांचं स्मरण करूया. सांब सदाशिव म्हणजे स अंब, अंब म्हणजे की अंबिका, स म्हणजे त्यांच्या सहित, अंबिका सहित म्हणजे माता पार्वती सहित भगवान सदाशिवांचं आपण ध्यान करून आणि ह्या ग्रंथामध्ये प्रवेश करूया. सर्व हात जोडा, भगवान सदाशिवांचं स्मरण करूया.
ओम सांब सदाशिवाय नमः। आद्यंत मंगलमजात समान भाव मार्यं तमीशमजरामरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम् संभावये मनसि शंकरमंबिकेशम्। हे सर्वप्रथम ज्या 7 संहिता आहे त्यामध्ये जे विद्येश्वर संहिता आहे, पहिली संहिता, जसे प्रकरण असतात, अध्याय असतात, त्या प्रकारे शिव महापुराणामध्ये संहिता आहे आणि त्या संहितांमध्ये मग अध्याय आहेत. तर पहिली जी संहिता आहे त्या संहितेचं नाव आहे विद्येश्वर संहिता. त्यामध्ये सर्वप्रथम भगवान सदाशिवांचं मंगलाचरण करण्यात आलं. शिव महापुराणाचं मंगलाचरण म्हणजे हे अत्यंत मंगलमजात समान भाव, हे मंगलाचरण आहे शिव महापुराणाचं. तर त्यामध्ये त्या श्लोकामध्ये काय सांगण्यात आलं, तर जे आदि मध्य आणि अंतमध्ये पण मंगलमय आहे असे भगवान सदाशिव, ज्यांचं स्मरण केल्याने सर्व कार्य हे मंगलमय होऊन जात असतात असे भगवान शिव, ज्यांच्या समान कोणीच येत नाही, जे आत्माला प्रकाशित करणारे आहे, ज्यांचे 5 मुख आहे, जे ह्या जगताची रचना, पालन, संहार, अनुग्रह आणि तिरोधान हे 5 प्रबल कार्य कायम स्वरूपी करत राहतात असे अजर अमर शिव तत्व त्यांचं आम्ही चिंतवन करतो. काहीच नव्हतं तेव्हा शिव तत्व होतं. शिव तत्वामधून संपूर्ण सृष्टी उत्पत्ती झाली, देवी देवतांची उत्पत्ती झाली. आपण शिव महापुराणाची कथा करीत आहोत म्हणून शिव महापुराणाच्या फिलॉसॉफी प्रमाणेच आपण चालू. तर शिव तत्व जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा हे शिव तत्व होतं, म्हणून अजर अमर हे जे शिव तत्व आहे त्याचा आम्ही चिंतवन करतो. श्लोकाप्रमाणे असा भाव या श्लोकाचा होतो. भगवान वेदव्यास जे लिहितात की जिथे गंगाजी आणि यमुनाजीचा संगम आहे आणि जिथून ब्रह्मलोकाला जाण्यासाठीचा मार्ग आहे, तिथे नैमिषारण्य क्षेत्र, त्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये हजारो म्हणजे 88,000 ऋषीगण एकत्रित मिळून आणि ज्ञान यज्ञ करीत आहे. आपण विष्णू यज्ञ करतो, रुद्र यज्ञ करतो, आपण महिनाभर हा यज्ञ करतो. हा कोणता यज्ञ करतो आहे? ज्ञान यज्ञ करतो आहे. तर 88,000 ऋषीगण नैमिषारण्य क्षेत्रामध्ये ज्ञान यज्ञ करीत आहे. हे समाचार सुतजी महाराजांना मिळाले. ते सुतजी महाराज म्हणजे ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पितापासून उत्पन्न झालेले जे पुत्र होते त्यांना सुतजी म्हटले आहे. ते सुतजी महाराजांना समाचार मिळतात. ते सुतजी महाराज ज्ञान चर्चा करण्यासाठी, त्या यज्ञामध्ये सम्मिलित होण्यासाठी नैमिषारण्य क्षेत्रामध्ये आले. आज तुम्ही किती 25 जण बसले आहे, बराबर. तुम्हाला बॅनर मिळालं व्हॉट्सअपला, तुम्हाला कोणाद्वारा समाचार मिळाले की आपल्या मंदिरामध्ये महिनाभर कथा होणार. मला तर असं होतं की 2 जण बसतील, राजू दादा रंजूताईना आम्ही कथा करू, बाकीचे लाईव्ह ऐकतील, जास्तीत जास्त हे राजू दादा असतील. पण 9 वाजता उठणारे पण कथा देऊन बसताय, मोठी गोष्ट. लवकर कथामध्ये बाकी आश्चर्य आहे. तर एक मोठी गोष्ट आहे की तुम्ही कथामध्ये येऊन सकाळी 7:30च्या बसताय, कारण की कठीण आहे एवढ्या दुरून येणं. सकाळी रिक्षा भेटते नाही भेटत, सकाळी पाऊस असतो, स्लिप मारते गाडी, तरी पण तुमची श्रद्धाला वंदन आहे की तुम्ही एवढ्या दुरून सकाळच्या 7:30च्या कथेमध्ये पोहोचून जातात. ही मोठी गोष्ट आहे. आणि
संतोष आहे की एवढे मोठ्या संख्येने तुम्ही इथे बसत आहे. गावामध्ये मंदिर असतं ना तरी पण एवढ्या संख्येने कोणी आले नसते. पण तुमच्या श्रद्धेला वंदन आहे की तुम्ही एवढ्या सकाळी एवढ्या चांगल्या संख्येने कथा ऐकायला येतात. बाकी अमुक अमुक इथे एक अशी पण बसली आहे मुलगी की ते 12 वाजता उठते, पण तिला मी नियम दिलाय सकाळी 5:30 ला उठत जा. 5:30 ला उठून कथामध्येचा दररोज येते की नाही. म्हणून दररोज आपण मंदिरात कथा श्रवणासाठी येतो. हा ज्ञान यज्ञ चालू आहे. तर तुम्हाला प्रेरणा भगवान देतात. कोण देतं? तुम्ही नक्की केलं की मला सकाळी कथेत जायचं आहे, तर तुम्हाला सकाळी भगवान उठवतात की तुला जायचं आहे कथेत. आणि झोपवतं कोण? दानव झोपवतात, असुर झोपवतात. नाही बेटा आम्ही जाऊन येतो, तू झोपून जा, तुझं काय काम आहे कथेमध्ये. हे दानव आहे, आळस दानव आहे. हे उठवत झोपू दे, उठू देत नाही. तर सुतजी महाराजांना प्रेरणा मिळाली आणि सुतजी महाराज ज्ञान यज्ञामध्ये पोहोचून गेले. सुतजी महाराज आले आहे. शौनकादिक ऋषींना समाचार मिळाले आणि शौनकादिक ऋषी 88,000 ऋषीगण सुतजी महाराजांचं स्वागत केलं. त्यांना उंच आसनावरती बसवलं आणि त्यांचं सर्वप्रथम विधिवत पूजन केलं आहे. कारण भगवान वेद व्यासजींनी 18 पुराणांचं ज्ञान हे सुतजी महाराजांना दिलं आहे. सर्व पुराणांचे ज्ञाता हे सुतजी महाराज आहे. म्हणून ज्ञानाना वंदन आहे. मी महान नाही आहे, पण हे गादी महान आहे, हे वस्त्र महान आहे. या वस्त्रांना वंदन असतात, या गादीला वंदन आहे. ब्राह्मण होते 88,000 ऋषीगण होते, ब्राह्मण होते सर्वेचे सर्व. पण वंदन कोणाला करताय? एक सूतला करताय. कोणाला करताय? त्यांच्या ज्ञानाला वंदन करताय, त्यांच्या ज्ञानाचं पूजन करताय. म्हणून ज्याच्यामध्ये ज्ञान असलं त्याची जाती पाहायची नसते, त्यातून ते ज्ञान घ्यायचं असतं. लहान असला त्याचं वय पाहायचं नसतं, त्यातून तो गुण घ्यायचा असतो. म्हणून सर्वांनी उंच आसनावरती सुतजी महाराजांना बसवलं, कोणत्याच प्रकारचा दुभाव न ठेवता, आणि त्यांना वंदन करू लागले. आज आपल्या भारतामध्ये काही लोकांच्या मनामध्ये असा द्वेष भरला जातो की आपले पूर्वज जे होते, हे पूर्वज काही समाजाच्या लोकांना त्रास द्यायचे, अलग ठेवायचे, त्यांना एकत्रित येऊ देत नव्हते, तुच्छ म्हणून बाहेर ठेवायचे. पण नाही, हे तर मधल्या काळामध्ये मुघल शासन आणि ब्रिटिश शासन यांनी आपल्यामध्ये कधी एकता न येऊ म्हणून अशा प्रकारचे आपल्यामध्ये भ्रम घातले. तसं असतं तर सुतजी महाराजांचं पूजन केलंच नसतं. तसं असतं तर भगवान राम केवटच्या नाव मध्ये बसलेच नसते. तसं असतं तर भगवान राम शबरीच्या घरी भिल्ल जातीची होती ना, भोजन करायला गेलेच नसते. तसं असतं तर भगवान स्वामीनारायण 3 दिवसांपर्यंत सग्राम भक्ताच्या घरी राहिलेच नसते. जातीभाव हा होताच नाही. पण मधल्यामध्ये आपला विवाद व्हावा म्हणून अशा प्रकारचे द्वेष घालण्याचं कार्य केलं आहे. जसं शिक्षण पद्धतीमध्ये केलं त्या प्रकारचा हा जातीवाद मधल्या काळामध्ये काही राजकारणामुळे आणि काही अशा प्रकारच्या बाहेर आक्रमणकारी लोकांच्या माध्यमातून करण्यात आला. म्हणून जातीमध्ये द्वेष पैदा करण्यात आला की हे कधी पण एकत्रित येणार नाही, आणि एकत्रित येणार नाही तोपर्यंत आपल्या आपल्या रीते आपण समाजाच्या दृष्टीने पुढे राहू. तर सामान्य उदाहरण आहे, 2 गावा जवळ जवळ असले तरी पण एकत्रित का नाही आहेत? कारण की त्या गावातला सरपंच कोणी, 2 गावातले 2 सरपंच. जा गाव एकत्र झाले तर गावाचा एकच सरपंच ठेवावा लागेल. सरपंच व्हायचा आहे म्हणून गाव एकत्र आणायचे नाही, ग्रामपंचायतीसाठी गाव एकत्र आणायचे नाही. सेम तसंच आहे की जर संपूर्ण समाज एकत्रित आला तर मग आपल्या भाकरी भाजल्या जाणार नाही. म्हणून समाजाला एकत्र येऊ देत नाही अशा प्रकारच्या
भ्रमामध्ये टाकत असतात. तर ही कथा आपल्याला ते पण शिकवते. तर शौनक आदी ऋषींनी आपली चिंता करून काही प्रश्न विचारले. ते प्रश्न आपण उद्या घेऊ, कारण की आता जर गेलो तर प्रश्नांमध्येच वेळ जाईल. तर 8:30 वाजून गेले आहे. तर ते जे प्रश्न आहे त्यांनी जे विचारले ते आपल्याशी रिलेटेड आहे. ते कलियुग येत आहे, आपले स्वभाव असे होतील, आपल्या घरांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पडतील, तर त्यावेळेस मनुष्यांनी काय करायला पाहिजे, त्या प्रकारचे प्रश्न शौनक आदी ऋषींनी विचारले. ते प्रश्न आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू आणि पुढील कथा आपण उद्या ऐकू. तुम्हाला कंटाळा नाही येत आहे ना? नक्की. ओके, चालेल. स्वामीनारायण भगवान की